तीन बायको होते तीनों जोडून गेले. तीनोला जोडून गेले. तीन लग्न केला तुम्ही? तीन लग्न केलं. वय किती हो? हो माझा कसला वय 20 वर्ष वय माझा. हो वय 20 वर्ष वय. आता तर वाटत मी आता 70च्या पार. केस तरी बघा ना माझे कसे दिसतात तुमच्याकडे. केस आता बसत नाही माणसं. केस निधीला पण काय केस काय झाले? खरोखर माझे 20 वर्ष वय. 20 वर्षापूर्वी तीन लग्न झाली कशी? एक झाली कशी काय गेली पळा. एक गेली एक गेली असा झाला वो सगळा असा झाला. काय झाला? पहिली वेळी गेली दुसरी पळायला गेली. पळायला गेली. बरं ते आपण 5-5 महिन्यात गेली. 5-5 महिने राहायला गेली. आता बायको गेली. तिच्या बेटीला आता बायकोच नाही. काय म्हणतो माका काहीतरी पोरगी असला तर बघा. पण मागच्या परी घातलं वय सांग. माझा बरोबर सांगितलं हो महाराज मोठा पिता काय महाराज तू माणसं लागला तुम्ही. ठीक आहे जाऊन दे. तुमचं वय तुम्ही सांगणार नाही बाबा. तुमचं लग्न करून जा. 15-15 20 वर्षाला पोरगी लावतो. 18 वर्षाचा एवढा कोणा होता? बघा तुमच्याकडे हा बाबा बघा जरा बघा. नक्की तुमचं वय तेवढं झालं? माझ्याकडे काय कमी नाही हो. काय कमी नाही माझ्याकडे सगळ्या एवढं बायको तुझं मिळलं कारण का? आमच्या लग्नात ओढं वाकडं झालो काय सगळ्या वाकडा. असं वाटतं नाही आमच्या या लग्नात. येता खीर करूया त्या माझ्या कॅन्सर कॅन्सर पण बायको म्हणतो केला ओढू ठीक आहे. मॅडम एक पोरगी मी सगळ्यांची बाबांची लग्न करत माझ्या जास्त देऊ नको. तिला ₹1,00,000 द्यावा. ₹1,00,000 माणसाला तो 15 किलो त्याला माका बोलतो द्या. दिलीप सावंत त्याच्या डोक्यात काही नाही त्याला माझे पैसे द्यायचे पैसे आम्ही पहिले हो दिलीप सावंत तो 15 सावंत त्याला एकटी माझ्या रोजीला माका घेऊन देते पैसे मी टाकतो ना. दिलीप काका त्याच्या डोक्यात केसच नाही. तुझे पैसे घेऊन माझे मी केस केले तुला नाही माहिती. काय होईल आणि ते काय धावले इस्रायली जमावण्याची पाहिजे त्यांना जर सांगता सांगा मला एक नंबर पडा पैसे किती मागा नाही किती मागा 60,000 कोण काढून 60,000 हो दुसऱ्याला झाला मी ह्या फोटो आता आपण उलटा करायचा. काय करायचं तुमच्या लग्न मटत नाही करायची. करायचंच नाही आपण आता मटनच घालायचा. धावले सगळ्यांना वर्गे हा पांडुरंग लाडाला एक वर्गे हा मी जातो तुझ्यासाठी मागणं घालतो त्या घेऊन येतो. आता कोणाचं तोंड करायचं नक्की काय कमी नाही भरपूर आता माझी बायको गेली त्यामुळे मी भयाची मी घेऊन येतो माझे कसे लागतं तुझ्या बायको तुला तरी भोट सकाळी सकाळी झोप बसला कशी मारून झाडू कशीच मागली
Yeah.
शोभाने प्रशांत वातावरण नेत्रात शुद्ध आणि मनाची पवित्रता खऱ्या अर्थानं माझ्या मनाचं समाधान होतंय. माझे अभार प्रजाजन आनंदाच्या ढोलत्या डोलाऱ्यात बोलत आहेत. कुणी तोंडा वाजत मंगलवाद्य वाजत आहेत. प्रत्येकानं दीप प्रज्वलित केला आहे. हे आनंद हे सुख हे सौभाग्य माझ्या पदरी होय. हे शिवा अरे ही तुझीच पुण्य आहे. नको त्या मागील गोष्टीचा प्रसंग नको तो रक्तपात नको ते चित्र माझ्या डोक्यासमोर. त्या प्रसंगाची आठवण झाली हृदयाच्या दारात एक असुर असून सुद्धा मागील प्रसंग माझ्या पूर्वजांचा ही हत्या त्या वाहणाऱ्या रक्ताचे पाप नको नको तो दृश्य नको. अरे एवढं कशासाठी हे एवढं कशासाठी. सागरातून आलेली 14 रत्ने याच्यासाठी होय होय ती 14 रत्ने. पहिलं रत्न आलं ते हळहळ विष. दुसरं रत्न आलं ते कामधेनु गाय. तिसरं रत्न आलं ते उच्चसा घोडा. 4थं रत्न आलं ते ऐरावत हत्ती. 5वं रत्न आलं ते कौस्तुभ मणी. 6वं रत्न कल्पवृक्ष. 7वं रत्न रंभा. 8वं रत्न लक्ष्मी. 9वं रत्न मधिरा. 10वं रत्न चंद्रमा. 12वं रत्न पारिजातक. 13वं रत्न धन्वंतरी आणि 14वं रत्न याच्यासाठी माझ्या पूर्वजांची आहुती गेली. नको नको तो प्रसंग माझ्या नको तो प्रसंग होय होय. ह्या माझ्या प्रश्नाचा उत्तर मला कोण देणार. माझ्या प्रश्नाचा उत्तर. मी शिवाची भक्ती केली आहे. पुण्य संचय माझ्याकडून व्हायला हवाय. होय पुण्य संचय माझ्याकडून हवा. वा वा वा.
चिंतेचं वादळ? तू नक्की सांगा देवऋषी, तुम्हाला असं चंबन ठेवण्याचं कारण तरी काय? संशय येऊ लागला. या दरबाराच्या ठिकाणी आजपर्यंत पाहिलं नव्हतं ते मी पाहतोय. देवऋषी असं काय सणाविना तुम्ही माझ्यात पाहिलात आणि जेणेकरून हे सर्व कायापालट झाले. पण तुम्ही ओळखलात की असुरासून सुद्धा नम्रता, लीनता आणि शांतता हे सारं सर्वस्व कुणामुळे असेल? तर देवऋषीचं खरं सूत्रधार, माझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही आहात. कारणीभूत मी आहे. एकाच गोष्टीने देवऋषी, मी विचाराच्या विचारवळणीत असताना, मी संभ्रमात असताना माझ्या चेहऱ्यावरची निराशा तुम्ही पाहिलात. काही वेळा स्वर्गावर स्वारी करूनही मला विजय प्राप्त होत नव्हता. त्याच वेळी तुम्ही एक मला मार्ग सूचित केलास. ज्या शिवशंकराची भक्ती कर. अरे आजपर्यंत तुझे पूर्वज हे विरोध भक्ती करून नष्ट झाले. विरोध भक्ती करून काही साध्य होणार नाही. आणि म्हणूनच मी भक्ती केली, ती सुद्धा शिवशंकरांची. एक कथाला त्यांनी तिला मी शिवपिंडिकेवरती सहस्त्र बिल्वपत्रे वाहिली. त्या शिवाला आपलासा करून घेतला. शिवानं माझी केलेली भक्ती पाहून मला प्रसन्न झाला. आणि त्याच वेळी शिवाकडून मी वरदान मागितलं. त्या तळक्यात मला अमर आणि अजिंक्य व्हायचं आहे. त्याप्रमाणे शिवाने तो वरही मला दिलाय. पण कोणता? तो वर असा आहे की हरिभक्तांचा छळ माझ्यातून होऊ नये. शिवभक्तांचा छळ माझ्यातून होऊ नये. आणि न जाणवणे मी माझ्या कर्तव्यात जर का विसरलो असेल तर मला शिवाकडून तू पुण्य संचयासाठी झटझट पण मार्ग मिळत नाही. खरंय देवऋषी, मी विचाराच्या विचारवणीत असतानाच काय सांगलंय तू रात्री? सकाळी मागोरा थोडं होईल. पण बाबा, तुम्ही गुरं घेऊन गेला होता ना? हो. कुणाशी का आलात? कारण तू. मी? हो. मी काय केलं? कारण तेव्हा काय विसरतच ना तू. अगो काय माहितीया, झोपलं तर झोपलं, तेव्हा उठशील काय माहिती. काय आणलं तर बरी. म्हणून सध्या काय सांगलंय, सध्या रे ही गोरा करून पुढे तर मी चढू उठला का म्हणतोय. बाबा, मी काय झोपून नाही होते. असं नाही हो बाबा, तुम्ही गुरं घेऊन गेलात. मी लवकर उठले आणि पाणी भरण्यासाठी पाणवठ्यावरती गेले होते. तो बायकांची हीच संधी असता. कारण 4 बायका जर पाणी ठिकाणी गोळा झालं तर गजाल सुरुवात झाली. तुम्हाला सांगायची गरज नाही. काही काळाने आम्ही एकत्र येणार, गप्पा होणारच ना. आणि तुम्ही पुढे गेलात, मी नारी घेऊन येणारच होते. मला माघारी यायची गरज नव्हती. जागा बदलली. काय उघडताना कसा म्हणजे? रोजच्या ठिकाणी जावतं ना दोरा कंटाळली. माझं गुरं कुठे घेऊन जाणार आहात? दुसऱ्या ठिकाणात. हो, पण बाबा आता तुम्ही माघारी आलात, मग गुरं कुठे? पुढे ठेवून गेले. हो, ते कमळात चढवा पुढे. मी नको एकदा चढवा सांगते. चढवा जागा बदलली म्हणजे काय माहिती आहे काय? रोज तू कसा यायचा. चाललो आपण आता गारण करण्यासाठी, गारण घालण्यासाठी. नारळ आणि आपल्याला सगळं द्यायचं. पेढे, नारळ. मोठ्या घरी चाललो आता आपण. चला जाऊया तिकडे. हा रस्ता आपला जातो इकडे मोठ्या घरी. काय लारण्या पुढे चल, म्हाताऱ्याचे केस येते. 2 आहे तिकडे, 1 पडलाय. अरे मम्मी पण पप्पांना घेऊन जात ना, कारण काय इकडची वाट खूप खराब आहे. हा रस्ता त्यांना चालायला जमणार नाही इकडून. कारण काल रात्री घेऊन गेलो होतो, पण येताना रात्री इकडे थोडं एकदम जमत नव्हतं थोडं. पण चला
गाराणं घालू आपण. काय एवढं काय हात धरायचं 3 घेऊन येतो. देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद, चिकन वजरी सगळं मिक्स. खाल्लं तू? हां मी तिकडेच खाल्लं ना. चला मग हा ब्लॉग इकडे संपवू आपला गुढीपाडवाचा. देवाचा प्रसाद. भेटूया एक नवीन ब्लॉगसोबत नवीन जागेवर. तोपर्यंत टाटा बाय बाय. सिया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.